लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू फुलर लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचं होता. बॅटची थोडीशी कडा लागली जात्या. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. थर्ड मॅनला मिळेल एक फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं सांघिक अकाउंट ओपन केला जातो. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आणि सोबतीला राशिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. राजचा विचार केला, अनेक मैदानावरती अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहायला गेल्यात. आणि प्रभाकरचा विचार केला, वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली. मात्र आजच्या स्पर्धेमध्ये त्याला सलामीला मैदानावरती दाखल केले राशिदना आणि त्याला चांगला खेळ करावा लागेल. मिरकुटवाडी संघाच्या विरोधामध्ये समोर खेळले, ऑन साइडला भिरकावला, बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवला. लॉंग ऑन पार्किंग प्लॉट मध्ये राशिदचा पहिला ब्लॉक साधावा. राजनं पहिला तडाखा पाठवला. पहिला षटकार राजच्या बॅटमधला. दुसऱ्या चेंडूवर ते ऑन साइडला भिरकावला. वन्स अगेन ब्लॅक स्क्रीनला सलामी देतोय. दुसरा बिग हिट षटकार. सचिन वरती आक्रमण, P1चं षटक आणि त्यावरती हल्ला बोल केला जातो. चौथा चेंडू षटकामधील फुलर लेनचा बॉल होता. फसव्या रीतीचा चेंडू रिलीज केला होता. आपण पाहतोय चेंडूचा विचार केला तर या चेंडूमध्ये गती भरपूर कमी होती. 3 चेंडूचा विचार केला, वेगाने चेंडू रिलीज केलं होतं सचिननं आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये फसव्या रीतीचा चेंडू रिलीज केला होता. नक्कल चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राजला मात्र मैदानावरती आता शांत केला जातोय. 2 षटकारानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं जातं सचिनच्या माध्यमातून. पंचांच्या डावीकडनं वेगवान गोलंदाज पाहतोय. बॅटची कडा, एस्टॅनच्या मागे विकेट किपर बडी मचली जाते. मोठा धक्का, तामसई टीमचा संघनायक बाद होतोय. राजशी पहिला धक्का लागला जातोय तामसई टीमला. डीजे महत्वाची विकेट संपन्न केली. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले गेला. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. सचिनच्या विरोधामध्ये राशिदनं 2 षटकार लगावले होते आणि त्याच राशिदला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज सचिननं 9 बॅटर मैदानावरती ऍक्शन मध्ये. मंगलवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंगलसाठी पहिला चेंडू फुलर लेनचा बॉल होता. मिडॉन मध्ये थोडेस मिस फिल्डिंग, डायरेक्ट हिट, पंचांचा इशारा, OUT. धक्का दुसरा लागला जातो. तामसई टीमला आल्या पावली माघारी. मंगल मात्र 0 बाद होतोय. तरी तू निश्चित ज्या मान्यवरांची मांदी आली गेली होती या स्पर्धेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर अशोक वारगडा साहेबांचा इथून निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. युवा कार्यकर्ता गाडेश्वर गावातील त्यांना निश्चित आपण पाहतो त्यांचा इथून मान सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा जरूर आपण पाहायला गेलं तर फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषक 2026 एक शानदार पर्व. इथून मात्र साहेबांचा इथून शुभ सन्मान जरूर केला जाईल. अशोक वारगडा या साहेबांचा इथून निश्चित शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. जरूर आपण पाहतो गाडेश्वर गावातील युवा कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्यांच्याकडे नेहमी ओळखला जातो आणि आज तर या स्पर्धेमध्ये त्यांची देखील उपस्थिती लाभली गेली. त्यांचा इथून शुभ सन्मान जरूर केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमच्या कृष्ण काका बाग यांच्या पवित्र शुभार्थाने इथून तर सन्मान केला जातो. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि एक स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही सन्मानित करतो.
साहेब पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनाशापूर्वक सहर्ष स्वागत आहे. और टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच सूरज. फटका चांगला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. महेशला पण पाहतोय आणि सोबतीला डावखुरी आताचा एक विस्फोटक फलंदाज प्रभाकरला पण पाहतोय. जोड साखली प्रभाकरनं सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. 1 धाब्यांचं योगदान. राज सिद्धना पण पाहिलं होतं. 4 चेंडू फेस केले. 12 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमॅननं राहिलं होता. मंगल 0 वरती बाद झालं तर संघाची टोटल धावसंख्या धावपलकीवरती 14 वरती पोहोचली गेल्या. सचिनचं थोडंसं मागडं षटक आपण पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये 13 धाबा खर्च केल्या होत्या. नौका गोलंदाज सागर आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाची बॉडी लँग्वेजचा विचार केला तर भरपूर चांगला पाहायला मिळतोय. मात्र या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का, की त्यावरती प्रहार केले जातील, याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. आडव्या पाटने खेळायचा होता. गोल्डन स्पॉटवरती चेंडू आदळला जातो. थोडीशी उसळी जास्त राहिली जाते. वेस्टर्नच्या विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जाता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची संख्या पाहायला मिळते. या रीतीची गोलंदाजी केली तर धावसंख्येवरती ब्रेक लावला जाईल. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले आणि या षटकावरती फक्त आणि फक्त कमबॅक केला जातो. खोला टाकला होता. ऑन ड्राईव्ह केला जातोय. समोर खेळले जातात. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. पैकी अचूक आली होती, मात्र इथून कलेक्ट चांगलं करताना आलं नाही. या मात्र गोलंदाज सागरला कदाचित चेंडू चांगला कलेक्ट केला असता तर मग धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेटही मिळाली असती. 2 धाबाला 2 धाब्याने संघाची धावसंख्या 16, जिथे 2 विकेट प्राप्त केलेत. गोलंदाजी करत असताना मोडकुटवाडी टीमनं तामसे संघाच्या विरोधात षटकातील अगदी आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही 3 चेंडूचा षटकामधील खेळ बॅलन्स असेल. रणपमध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपण पाहतोय. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. अगदी चांगलं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये एक मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमधील उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही निश्चित सांगू इच्छितो की हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये ऑनसाइडला भिरकावला. समोर खेळलेत. प्रभाकरनं उडवलाय. त्याच्या बॅटमधला पहिला क्लास दाबा मिळतील या चेंडूवरती 6. षटकाराच्या मदतीनं 22 बनल्या गेल्या तामसाई संघाच्या. षटकातील अगदी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. आक्रमण करायला सुरुवात केली. वेगाने चेंडू रिलीज केला होता. ड्राईव्ह केला जातो. लेग मध्ये शतरक्षक तैनात. एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिकडे पण पाहिलं शतरक्षकाच्या माध्यमातून थोडंसं फंबलिंग झालं होतं आणि त्याचनंतर एका धावेला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केल्या. धाबा कशाही येऊत, मात्र धाबा बनणं महत्वाचा. तामसाई संघाला माहिती आहे. मात्र त्या अनुषंगाने धाव्यांसाठी आता मैदानाच्या आतमध्ये लयलूट केली जाते. तितकाच ताकदवर संघ देखील आपण पाहतोय. समोर मुटकुटवाडी संघाचा विचार केला तर फलंदाजी त्यांची ताकद अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. या मॅच मध्ये तामसाई संघाच्या विरोधामध्ये कुठल्या रीतीने खेळ केला जाईल त्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या या नजरा लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 संपलाय. संघाची टोटल धावसंख्या 24. या धावसंख्येवरती धक्के लागले 2 तामसाई टीमला. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा वादळी खेळ संपला जातो. संघाची धावसंख्या 24, त्यामध्ये 2 विकेट आलेत. तिसरा षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सुरेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. संघाच्या संघटनाकडनं सुरेशवरती विश्वास दाखवला. मागील 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये सचिननं धावा खर्च केल्या होत्या 13. दुसऱ्या षटकामध्ये सागरनं धावा खर्च केल्या 11. त्याला देखील आपण पाहायला गेलो तर विकेट मिळाली नाही. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. समोर खेळले ऑन साइडला भिरकावला जातोय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक चुका करतात. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. बॉल सीमा टोकला. हा पहिला संघर्षाचा शंकनात करणारा चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आल्यानंतर वेगाने चेंडू फेकला जातो. वाड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला जातो. इथून गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून डॉट चेंडू फेकला जातोय. कमबॅक केला जातो.
संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचली गेल्या. षटकातील अगदी आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. सुरेशची गोलंदाजी भरपूर चांगली मैदानाच्या आतमध्ये. ज्या अनुषंगाने दुसरं षटक फेकलं होतं सागरनं, अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले जातं. फिरकी केले जातं. फिरकीचा जादूगर बॅटची कडा. पंचांचं अंपायर सिग्नल. OUT बॅट्समन बाद. धक्का लागला जाईल तिसरा. बॅटिंग करत असताना टीम तामसईला. धन्यवाद डीजे. 28 वरती 3 धक्के दिलेत. चांगली गोलंदाजी राहिली. आता मैदानावरती संदेश युगडा मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपचे सदस्य. आज तामसई गावातील बिलॉंग करतो आणि चांगला खेळ त्याला करावा लागेल. घरची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळ चांगला केला तर अगदी चांगला प्लॅटफॉर्म त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पण जर का आपण पाहायला गेलो 2 विकेट 3 विकेट गेले. त्यामध्ये आपण पाहतो रासिद बाद झाला, मंगल बाद झाला, महेश देखील बाद झाला. आता संदेश युगडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नेट नंबर 5 वरती. तर एका साईडला प्रभाकरला पण पाहतोय सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज दाखल झाला होता. एका षटकारच्या मदतीने आता वैयक्तिक खेळतोय. संदेशसाठी पहिला चेंडू ड्राईव्ह केला जातो. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक, चांगले शतरक्षण. तिथे आपण पाहतो एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. प्रभाकरला देखील माहिती आहे या षटकामध्ये स्ट्राईक घेणं महत्त्वाचं आहे. मागील षटकामध्ये त्याला जास्त काळ स्ट्राईक मिळाली नव्हती. 2 चेंडू त्या षटकामध्ये त्यानं पेस केलं होतं. एक षटकार डोकला होता आणि त्यानंतर एक चेंडूवरती 2 धावा त्यांनी कन्वर्ट केल्या होत्या. अशी चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. आतापर्यंत संघ पोहोचलाय धावपलकेवरती 29 या आकड्यावरती. षटकातील अगदी आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5वा चेंडू वेगानं पाहायला मिळतो. वेगवान चेंडू रिलीज केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गुडलाव स्पॉटवरती आदळला जातोय. थोडासा आउटस्कन पाहायला मिळतो. इस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता याही षटकामध्ये कमबॅक केला जातो. एक चौकार, एक डॉट बॉल, एक विकेट, एक सिंगल आणि त्याचनंतर डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधील अगदी आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि या षटकामध्ये एक विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न 12 मार्क केले जातात. शतरक्षक तैनात जिथे आपण पाहतोय 33 क्रमांकाची जर्सी परिधान करून या शतरक्षकाला आपण पाहतोय. फेकी थोडीशी खराब, मात्र बॅकअप चांगलं राहिलं जातं. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकाच्या अखेरीस पहिल्या डाबामध्ये जे वाघोबा तामसई संघ पोहोचलाय धाव फलकेवरती 30 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट. स्वराज्यासाठी लढले माऊ. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेजीव छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायला मिळालं. मोर्या डीजेच्या माध्यमातून महाराजांना फक्त 50 वर्ष आयुष्य लाभला. जण हिंदवी स्वराज्य निर्माण केला. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. ज्यानं स्वतःच्या कुटुंबाला विसरून देखील जनतेच्या डोक्यावर मायचा हात फिरवला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. त्या डीजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला संगीत ऐकायला मिळालं. मोर्या डीजेचं एक कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक मॅचकडे जाऊन जिथे आला केशव हा गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक म्हटलं तर मग हारामारी. या षटकामध्ये नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात. संदेशनं ड्राईव्ह केला, पटका पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या वरतून फेकून दिला जातो. प्रभाकरच्या बॅटमधनं 1 बाउन्स संबंधित टॉप चौकार. धावा मिळतील 4. समयरेजम शेवटच्या षटकावरती आक्रमण करायला सुरुवात केल्या. प्रभाकर यावेळी पाहतो वेगाने चेंडू रिलीज केला होता. असं वाटतं की हा चेंडू बाहेर या, मात्र नाही. पंचांनी लाईन लेन चेक केली आणि त्यानंतर डिसिजन आपण पाहतो योग्य निर्धाव चेंडू फेकला जातो. चांगली गोलंदाजी चौकारानंतर कमबॅक. आता प्रभाकरला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं. एक षटकार एका चौकाराच्या मदतीने अद्यापही मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. पॅडवरती चेंडू आदळला जातो. पंचांचा फिंगर अप. OUT
LBW ची शिकार धक्का लागला जातोय चौथा. तामसई टीमला फलंदाज बाद प्रभाकर. आता संघाचा एक स्टायलिश खेळाडू म्हणण्या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतोय. ज्या वेळी तामसे संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी या फलंदाजांना अनेकदा सामने जिंकून दिलेत. मात्र आजही संघ अडचणीमध्ये सापडलाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती 34 बनल्यात आणि येणारे काही चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. मात्र 3 चेंडूमध्ये कितपर्यंत धाबा बनवल्या जातील त्याकडे आता प्रेक्षकांच्या पाठीराख्यांच्या नजराला जरूर लागल्यात. ऑन साईडला खेळायचा होता. मिडॉन मध्ये चेंडू रिलीज होतोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. फेकी खरा पाहायला मिळते. 2 धावा देखील वेगाने कन्वर्ट. गुड रनिंग बिट द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावपलकीवरती पुढे सरसावली जाईल. 36 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. केशववरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटत होतं की हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळेल. मात्र कमबॅक केला. महत्वाची विकेटही मिळवली आणि त्यानंतर फलंदाजांना मात्र आपल्या गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातो. असं एकमेव कारण चांगली गोलंदाजी राहिली जात्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स असेल. समोर गणेश शिदला पाहतोय. गणेशसाठी कोला टाकला होता. समोर खेळले जातात ऑन द कार्पेट. लॉंगआउट मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं मिस फिल्डिंग. दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत. डायरेक्ट हिट. विकेटचं पतन. परतावा लागेल संदेशला. धक्का लागला जाईल तामसईला. 5वा धक्का. सोमय रिजा. शेवटचा चेंडू. अंतिम टार्गेट सेट बॉल. खरापैकी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका. बोनसच्या स्वरूपामध्ये नशिबाची साथ लाभली जात्या. 5 धाबा मिळाल्या जातील आणि 5 धावेनं संघाची धावसंख्या धावपलकेवरती पुढे सरसवली जाईल. 42 धाबा बनल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फेकत असताना खराब क्षेत्ररक्षण नॉन साइडला ड्राव केला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याची आपण पाहता कव्हर पॉइंटला दुसरीसाठी प्रयत्न केले जात आहेत. फेकी अचूक. फक्त मिळेल सिंगल. 1 विकेट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकेवरती 43 बनल्यात. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तर अर्थामध्ये मुरकुटवाडी टीमला बनवायच्यात 44 धाबा. देऊया डीजेला संधी. ऐकूया मोर्या डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत.
तर जरूर रिझल्ट लागला जाईल. 24 बॉल आणि 44 बनवायचे आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये टीम मिरकुटवाडी संघाला चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. कुठलाही वेळ खर्च करू नका बा. टीम मिरकुटवाडी संघ अद्याप भरपूर वेळ खर्च झाला मित्रांनो. वेळ खर्च करू नका. अद्याप भरपूर सामने पेंडिंग आहे. आज बी ग्रुपचे सर्व सामने आपल्याला जरूर पाहायला मिळतील. मोठं आयोजन जरूर आपल्याला पाहायला मिळते आज. चौथी रात्र या स्पर्धेची खरं जरूर आपल्याला पाहायला मिळते आज. चांगल्या लढती खरं आपल्याला पाहायला मिळते. 10 संघ आमने सामने जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सर्व फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा बा. टीम मिरकुटवाडी संघ वेळ खर्च करू नका बा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. मिरकुटवाडीचे कॅप्टन आपण आपले 2 ओपनिंगची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची बा. चला मिरकुटवाडी अन्यथा पॅनलाइज केला जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. इतर मात्र जे बागोबा तामसे संघाने फिल्डिंग सजून गेल्या. 24 बॉल आणि बरोबरचे 44 धाबा मैदानाच्या आतमध्ये. टीम आपण पाहायला गेलं तर मिरकुटवाडी या संघाला 2 फलंदाज इथून करताना मैदानाच्या आतमध्ये दाखल करतो. एका साईडला फलंदाज थँक्यू सूरज. श्री करण वारगडा एक चांगले व्यक्तिमत्व, गाडेश्वरचे चांगले व्यक्तिमत्व, युवा कार्यकर्ता यांच्याकडे सातत्याने पाहिलं जाते. ते कुठे आलं असेल तर निश्चितच मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचंय पा. थँक्यू. 24 बॉल आणि बरोबरचे 44 धाबा मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अरुण आणि त्याच्या सोबतीला सचिनी जोड साखळ्या. 55 ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. दुसऱ्या सत्राला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रभाकर उघड्या. वेगानं टाकलेला चेंडू त्यावरती प्रहार केलाय. इतर मात्र बॉल गेला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं. रोखला जातोय चौकार. चांगला खेळ राहिला जातो. टीम मिरकुटवाडी या संघाच्या माध्यमातून इतका लांब वरचा प्रवास काढून ही स्पर्धा खरं खेळण्यासाठी आला गेला. इतर मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून खरं तर राहिला जातो. फलंदाज अरुण आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली गेल्या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर जरूर आपल्याला पाहायला चांगला खेळ जरूर करावा लागेल. चांगली बॅटिंग क्रिकेटमध्ये एखादी पार्टनरशिप बनवणं खरं तर भरपूर महत्त्वाचं आहे आणि ती पार्टनरशिप या 2 खेळाडूला बनवणं भरपूर महत्त्वाचं राहील. गोलंदाज इथून सज्ज. कोला टाकलेला चेंडू जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तैनात होत्या त्याच्या माध्यमातून चुक्या आणि बॉल चला लॉंग ऑल बट लाईनच्या पलीकडं टोकला जातो. सलगचा दुसरा चौकार. थँक्यू सो मच. जे इतर मात्र प्रभाकर वरती आक्रमण केले जातात मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ जरूर करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? टांगा पलटी गोडा परार. बॉल पे नंबर आहे 4 आणि पंचांचा इशारा आला गेला. इट इज अ वाईट बॉल. नशिबाचा पंजा. टीम मिरकुटवाडी संघाला धावा मिळतील 5. ओके बिमरसाठी ना इथून जाईल. बॅटिंग टीम डिपार्टमेंट रिव्ह्यू जरूर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र जरूर चेक केलं जाईल. श्री वेट वाहिनी इकडे तर आमच्या सभेत जोडले गेले. चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून खरं तर उपलब्ध करून देण्यात आले. निश्चित आपल्याला पाहायला मिळत्या जे घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत वाहिनी खरं तर जरूर पोहोचवली जात्या. तिसऱ्या पंचांचा इशाराला गेलाय. नो बॉल.
तिसऱ्या पंचाचा इशारा गेला. नो चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉल इथून फेकल्या गेल्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. या 5 धावा जरूर टीम मिरकुटवाडी संघाला मिळवल्या गेल्या. गोलंदाज इथून सज्ज प्रभाकरनं खराब गोलंदाजी केल्या. फुलटॉस बॉल इथून मात्र त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात द्या. इथून मात्र एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिली गेल्या. संघाची धावसंख्या टोटल आपण पाहायला गेलं तर 14 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. 14 धावा धावपलकेवरती इथून खरं तर जरूर आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना टीम मिरकुटवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ इथून राहिला जातो या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर इथून खरं तर फेकला गेलाय. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर प्रभाकर विगडेल्या इथून आपण पाहायला गेलं तर एक वेगवान गोलंदाज या गोलंदाजी खरं तर काशीत राहिली गेल्या आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ चांगली गोलंदाजी जरूर करावी लागेल आणि तर मात्र अद्याप पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा बनवल्या गेल्या. कोला टाकलेला चेंडू गॅप भरपूर मोठी आहे. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय निश्चित आणि त्यानंतर या 2 धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा 2 धाब्याच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या 16 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 16 धाबा धावपलकीवरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करते टीम मिरकुटवाडी संघ. कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील काही क्षणामध्ये करता जरूर रिझल्ट लागला जाईल. गोंदाज सज्जा कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो जबरदस्त चेंडू इथं रिलीज केला. त्या असताना आपण पाहायला गेलं तर पंचांचा इशारा आला गेला. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं जातं. पहिल्या षटकाच्या मदतीने बॅटिंग करत असताना टीम मिरकुटवाडी संघ जाऊन पोहोचला गेलाय. 16 अंकावरती लॉस ऑफ 0 विकेट. थँक्यू सो मच डीजे. इतर मात्र दुसऱ्या षटकावरती गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजस्थित संघाचा संगणक कॅप्टन या इतर मात्र एखादं कमबॅक षटकात भरपूर महत्वाचं राहील. या चेंडूवरती जरूर वेग पाहिला होता. पंचाने इथून लाईन चेक केली जात्या. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू अतिरिक्त एकदम. थँक्यू सूरज. नेक्स्ट मॅच BCC चिंचवली आणि घोलवाडी या 2 संघादरम्यान फाईट होईल. त्यांचा लगेच टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संगणकांना आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचत असेल तर लगेचच कॉम्बॉक्समध्ये येऊन टॉस विन करायचा. थँक्यू. सॉरी बापदेव, दोन्ही संघाच्या संगणक यायचंय पहा. बापदेव बनाम BCC चिंचवली या दोन्ही संघांनी लगेचच टॉस करायला यायचं. जाऊ मॅचकडे. मॅच भरपूर महत्वाची अद्याप जर आपण पाहायला चांगला खेळ करावा लागेल. इतर मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी चांगली होते. गोलंदाजाला क्षेत्ररक्षक साथ देणं भरपूर महत्वाचं राहील. जर आपण पाहायला पटका चांगला ड्राईव्ह केला मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात द्या. त्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहिले गेल्या. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर होईल. संघाची धावसंख्या टोटल 22 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या. चिंचवली संघाचे कॅप्टन अनंत गावंडा करता इथून जोडले गेले आमच्या सभेत. यंदाच्या हंगामामध्ये भन्नाटे फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आज कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील खरं पाहणं तितकंच गरजेचं खरं तर राहायला गेला आहे. संघाची धावसंख्या टोटल आपण विचार केला तर 21 झालेत. धावपलकीवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा धावपलकीवरती. इथून मात्र पहिल्या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मिरकुटवाडी संघ जरूर आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ करावा लागेल. अद्याप निम्माचा सामना पल्ला गाठला आहे टीम मिरकुटवाडी या संघानं मैदानाच्या आतमध्ये. इथून जरूर चांगली बॅटिंग करावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल जरूर पेकावे लागते टीम जे बागोबात आमच्याही संघाला मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर. क्लीन बोर्ड लाकूड तोड गोलंदाजी इथून करत असताना गोलंदाज रासिद विकेटचं बदन. मोठा धक्का. टीम बॅटिंग करत असताना मिरकुटवाडी संघाला फलंदाज बाद.
बापदेव संघाचा संघनायक दुसरा कॉल असेल आमचा पहा. BCC चिंचवली संघाचा संघनायक अनंत गावंडे येथे उपस्थित आहेत. बापदेव संघाचा संघनायक रोशन बसमा लगेचच यायचे टॉससाठी. विकेट जबरदस्त मोठा धक्का टीम मिरकुडवाडी संघाला खरं तर लागला गेला. कोलला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या दोन. जिथं एक धाव होती तिथं मात्र या दोन धाबा पळून काढल्या गेल्या टीम मिरकुडवाडी या संघाला. दोन धाब्याच्या मदतीने संघाची धाबा संख्या 23 वरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 23 धाबा धावपलके वरती. इथून जरूर आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असत टीम मिरकुडवाडी संघ. जरूर खरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत्या. कोलला टाकलेले चेंडू इथून मात्र वारंवार चुक्या विकेट किपरच्या माध्यमातून. बॉल चालला लॉंग स्टॉप सीमा पार चमकार. किरण वारगडा साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान करायचा. निश्चितच मी आमंत्रित करेल की आमच्या मुख्य आयोजक करण वारगडा साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आमंत्रित करेल जयवंत जुगरे या साहेबांना आमंत्रित करेल की तुमच्या शुभ हाताने हा मान सन्मान द्यायचा आहे पहा. संघाची धाबा संख्या टोटल आपण पाहायला गेलं तर 27 वरती धाबा संख्या जाऊन पोहोचली गेल्या. 12 चेंडू आणि बनवायच्या 17 धाबा मैदानाच्या आतमध्ये. बापदेव संघाचा संघनायक तिसरा कॉल असेल आणि आता पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. निश्चितच इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. श्री करण वारगडा या साहेबांचा इथे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. थँक्यू. ओर टू सूरज वाघ. हॅलो, चला बापदेव वेलन बापदेव संघाचा संगणक आपण घ्या. मिनी हेलिकॉप्टर लँड ऑइल पॉन्डे लाईनच्या पलीकडा ऑन साइडला घेसून मारलाय षटकार. हवेली फिरकीचा चेंडू फेकला जातो. ऑन साइडला खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या रीतीची गोलंदाजी करावी लागेल आता आमच्याही संघाला. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील, जास्तीत जास्त विकेट घ्यावा लागतील. आपण सामना पाहिला होता 12 चेंडू 17चं समीकरण. षटकार आला होता. वन्स अगेन बिग हिट मिड विकेटला उडवला यावेळी.
आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बापदेव 11 बापदेव अर्थातच रोशन बसमा यांचा संघ टॉस केला जातो. हेड इज कॉल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय चिंचोली संघानं. निश्चित आपण आनंदाशी सौभाग्य साधू. एकंदरीत फार लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं फ्रेंडशिप चषक आपण पाहतो 2026. एकंदरीत आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन हडलक टीम तावसाई संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडसे कौतुक. चला बापदेव संघ रोशनला विनंती असेल आपण